ठाणे जिल्ह्यात गणेश चतुर्थी निमित्ताने 1.5 लाखाहून अधिक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना झाली आहे। यामध्ये 1,56,782 घरगुती तर 1,060 सार्वजनिक गणेश मूर्तींचा समावेश आहे। सर्वाधिक सार्वजनिक गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा ठाणे शहरात झाली आहे। सर्वाधिक घरगुती गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा उल्हासनगर ते बदलापूर या भागात झाली आहे। ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी या शहरात एकूण 5 परिमंडळे येतात। यामध्ये ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, वागळे इस्टेट या परिमंडळांचा समावेश आहे। यंदा 1,56,782 घरगुती आणि 1,060 सार्वजनिक असे एकूण 1,57,842 गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा झाली आहे। यापैकी ठाणे, कळवा, दिवा, शिळफाटा या भागात 325 इतक्या सार्वजनिक गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा झाली आहे, तर सर्वाधिक घरगुती गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर शहरात 49,469 इतकी झाली आहे। खरं तर गणेश उत्सवाची धामधूम संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू झालेली आहे। सगळ्या ठिकाणी गणरायांचं आगमन होते आणि आता मी आहे ठाणे महानगरपालिकेच्या पटांगणात। ठाणे महानगरपालिकेच्या गणरायाचं देखील वाजत गाजत आगमन झालेलं आहे। सर, काय सांगाल, एकंदर गणेश उत्सवानिमित्त गणपतीजी विराजमान झालेले आहेत? नमस्कार। एकतर की सर्व ठाणेकरांना, सर्व ठाण्यातल्या नागरिकांना या वर्षीच्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो मी प्रशासनाच्या वतीने। त्याचप्रमाणे आपला जो कर्मचारी गणेशोत्सव असतो त्याचं हे 43वे वर्ष आहे। सर्व अधिकारी कर्मचारी यामध्ये खूपच उत्साहाने भाग घेत असतात। यावर्षी देखील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी उत्साहाने यामध्ये भाग घेतला आणि आपण आता पाहिलंच की वाजत गाजत या आपल्या गणरायाचं यावर्षी आपण त्याचं आगमन झालेलं आहे। साधारणतः गणपती हा आपला 10 दिवस असतो। या 10 दिवसामध्ये विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। यामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी, नागरिक यामध्ये भाग घेऊ शकतात, मोठ्या उत्साहाने येऊ शकतात, या सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेऊ शकतात। आपण हा जो सार्वजनिक गणेशोत्सव जो आहे तो ठाणे महानगरपालिकेचे जे अधिकारी कर्मचारी, त्याचप्रमाणे ठाणेकरांना सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला सक्षम करू आणि येणाऱ्या ज्या काही घटना आहेत त्यामध्ये सामोरं जाण्याच्या दृष्टिकोनातून ठाणे महानगरपालिका प्रशासनाला सक्षम करू आणि पूर्णतः सामोरं जाण्याच्या दृष्टिकोनातून बळ मिळो, याकरिता मी आज या गणरायाच्या आगमनाप्रती मी गणरायासमोर झुकून वंदन करतो की आम्हाला त्याप्रमाणे सक्षम करावं। ठाण्यातील नागरिकांना किंवा सर्व गणेश भक्तांना काय आवाहन कराल? आपण मान्य उच्च न्यायालयाने गणेशोत्सवाबाबतचे विविध निर्देश दिलेले आहेत, गणेश मंडपाबाबतचे निर्देश दिलेले आहेत। त्याचप्रमाणे गणेश विसर्जनांच्या बाबतचे हे दिलेले आहेत, निर्देश दिलेले आहेत। ते निर्देश आपण ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आज सर्व वर्तमानपत्रामध्ये तसेच संकेतस्थळावर देखील आपण प्रसिद्ध करण्यात आले। त्याचप्रमाणे गावामध्ये प्रमुख ठिकाणी आपण हे जे काही निर्देश आहेत ते निर्देश आपण प्रसिद्ध केले आहेत। तरी मी नागरिकांना आवाहन करतो की हा जो गणेशोत्सव आहे तो आपल्यासाठी सर्व सुखमय, आनंददायी जावो। त्याचप्रमाणे आपण शासनाने दिलेल्या तसेच मान्य उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचं पालन योग्य पद्धतीने करावं असं मी त्यांना आवाहन करतो। आणि गणेशोत्सवाच्या दरम्यान पूर्णतः प्रशासन रस्त्यावर उतरून, फील्डवर उतरून आपल्याला सहकार्यासाठी आपला गणेशोत्सव कसा आनंदाने जाईल याबाबत प्रतिसाद देत आहे। गणेश विसर्जनाच्या बाबतीत देखील एकदम चोख व्यवस्था ठाणे महानगरपालिका क्षेत्रात केलेली आहे। तरी आपण याचा पूर्णतः लाभ घ्यावा आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव करावा असे मी आवाहन करत आहे। एकंदरच प्रशासनाच्या माध्यमातून भक्तांसाठी आहेत त्या शुभेच्छा देऊन, त्याचबरोबर प्रशासनाने जे निर्देश दिलेले आहेत त्याचं काटेकोरपणे पालन करत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे।